म्हणतात ना, आपल्या पदानुसार आपला ऑरा असतो आणि तसंच काहीसं सरांकडे पाहून लक्षात येते. आपल्याला इकडे आपल्या शाळेमध्ये असताना मुख्याध्यापक म्हणून त्यांचा ऑरा जो होता तो प्रशासक म्हणून ठीक आहे शाळेपुरता मर्यादित होता, पण अशाच उर्दू शाळा, हिंदी माध्यमाची शाळा आणि मराठी शाळा या सगळ्या शाळा त्यांच्या अधीनस्थ आहेत आता. त्यांच्या एका सहीने प्रत्येक काम आता होत आहे शिक्षण विभागाचं, म्हणून त्यांचा ऑरा खरोखर आपल्या पदानुसार आपला ऑरा वाढत असतो. आणि सणांकडे पाहून खरोखर म्हणजे जे खेळीमेळीने आनंदी पद्धतीने म्हणजे गमतीशीर मजेशीर असं व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्तिमत्वाचा ऑरा आता त्या शिक्षणाधिकारी पदाला साजेसा असं झालेला आहे. आम्ही तिथे गेल्यानंतरही म्हणजे शिक्षण विभागात गेल्यानंतरही नमस्कार सर, आणि त्यांना लगेच समजा सकाळच्या वेळेला गुड मॉर्निंग म्हणलं, या पद्धती आपोआप आपल्या पण अंगवळणी पडले. फक्त हा सर हा शब्द एकदम निघून गेलेला सर, ते साहेब पर्यंत नाही, कारण की तुम्ही आमच्यातलेच आहात, कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहात, त्याच्यामुळे ते एकदम सहजासहजी जाणार नाही. पण तरी पण मनापासून तुम्हाला या पूर्ण स्टाफ मार्फत या चिमुकल्यांच्या कारण तुमचे चेहरे मला दिसत नाही बरेच दिवसापासून आहे ना. रोज नवीन सर आता ते कुठेतरी जर सर थंड पडलेलं आहे ना. कोणाला इथे मला माहिती आहे, मला सर्वांना माझी आठवण येते, मला पण तुमची खूप आठवण येते. आणि आजचा आठवण येते वाढदिवस साजरा करायचा नव्हता तर तुम्हाला नवीन गणवेश द्यायचं. कोण कोण जाऊन पाहिलेलं ऑफिसमध्ये काय आलेलं नवीन गणवेश आलेला आहे तुमच्यासाठी. यावर्षी 3 गणवेश देत आहे आपण. इथे तो शासनाकडून जो स्काउट गाईडचा ड्रेस आहे की नाही, तो आपल्याला मार्च महिन्यात मिळाला होता आणि एकच महिना शाळा होती, त्याच्यामुळे आपण काय केलं जुलै महिन्यात वाटप केलं. आणि एक ड्रेस आपण स्पोर्टचा इमर्जन्सी घेतला. आणि आता रेग्युलर शाळेचा ड्रेस आता नेहमीसाठी तो राहील आपला, हा स्पोर्ट ड्रेस आणि तो नेहमी शाळेचा ड्रेस आहे की नाही. आणि तुम्ही सर्वात छान दिसले पाहिजेत ना, तुम्ही छानच आहे की नाही. आज दीपाचा आणि जान्हवीचा वाढदिवस आहे. आता भारताची वर्ल्ड कप ते कॅप्टनच्या मुलीचं नाव सांगा बरं काय. हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर. शाबास. हरमन